नमस्कार महिलांनो, आज आहे तारीख 11 मे 2026। जर आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलच्या ताज्या आणि नवीन अपडेट्स काय काय आलेले आहेत सरकारकडून ते आपण एक एक करून बघून घेऊया। ओके, आता जी मोठी बातमी समोर आलेली आहे ती आहे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठी पडताळणी सुरू झालेली आहे असून त्यामागे तब्बल 54 लाख महिला अपात्र ठरल्याची सध्या माहिती समोर येत आहे। ओके, ही सर्वात मुख्य अपडेट आहे सरकारकडून। आता ई-KYC, उत्पन्नाची माहिती, सरकारी नोकरी आणि इतर कागदपत्रांची तपासणी आता करण्यात आलेली आहे। ओके, आता पैसे देण्याचं काम सरकार करतील लवकरच। GR काढून ज्यांनी वेळेत ई-KYC पूर्ण केले नाही किंवा चुकीची माहिती दिलेली आहे त्यांच्या खात्यातील 1500 रुपयांचे हप्ते आता बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ओके, आता महत्त्वाची बाब म्हणजे की याआधी सरकारने अनेक वेळा मुदतवाढ केली होती, दिली होती। अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 सुद्धा ठेवण्यात आली होती, तरी लाखो महिलांनी प्रक्रिया पूर्णच केलेली नाही आहे। दरम्यान काही महिलांनी माहिती दुरुस्त करून पुन्हा पात्रता मिळवल्याचंही समोर आलेलं आहे। म्हणजेच की पहिल्यांदा ई-KYCचा चान्स दिला होता बरोबर, तेव्हा खूप साऱ्या महिलांनी ऑप्शन चुकीचा निवडला होता। त्यांचं सगळं बरोबर होतं, उत्पन्नाचा दाखला बरोबर होता, ते उत्पन्नामध्ये बसत होते, त्या क्रायटेरियामध्ये बसत होते, आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत होते, त्यांच्याकडे 4 व्हीलर जास्त नव्हत्या, सगळं ओके होतं। पण त्यांची ई-KYC ऑप्शन चुकला होता, त्याच्यामुळे त्यांचे पैसे थांबले गेले होते। पण त्यांनी आता ही ई-KYC कंप्लीट केली आहे बरोबररित्या, म्हणून त्यांना आता परत या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे। ओके, त्यामुळे जर तुमचं ई-KYC आणि कागदपत्रांचं काम बाकी असेल तर लगेचच तपासणी करून घ्या। ओके, आता कोल्हापूरबद्दल जर सांगायचं झालं, ओके, कोल्हापूरबद्दल जर सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्हा बँकेने लाडकी बहीण लाभार्थींना आता 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा वाढवली आहे। छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही मोठी संधी आता मानली जात आहे। या योजनेबाबत पुढे अजून कोणते मोठे निर्णय होणार, हप्ते पुन्हा सुरू होतील का आणि नवीन नियम काय असतील, सर्व ताज्या अपडेट्ससाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। ओके, धन्यवाद।